परभणीमध्ये खासदार संजय जाधव यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक. खासदार संजय जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली. संजय जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी. यवतमाळमध्ये खासदार संजय देशमुखांविरोधात शिवसैनिक आक्रमक. खासदार संजय देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. देशमुखांच्या पुतळ्याला जोडे मारत शिवसैनिकांचं आंदोलन. बीडमध्ये 6 खासदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळत निषेध करण्यात आला. ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रतिकात्मक पुतळे जाळत निषेध आंदोलन. ऑपरेशन टायगरमध्ये खासदार संजय देशमुखही असल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. वाशिमच्या पाटणी चौकामध्ये देशमुखांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन. शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी. यवतमाळ वाशिमचे खासदार असलेले संजय देशमुखांची बंडखोरी. ठाकरेंच्या शिवसेनेकडून जाहीर निषेध सभेचं आयोजन. पदाधिकाऱ्यांची खासदार संजय देशमुखांवर टीका. बंडखोरीनंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांना वाय+ सुरक्षा देण्याचा शासनाचा निर्णय. खासदार ओमराजे निंबाळकर सध्या पुण्यात असल्याची माहिती. ठाकरे शिवसेनेच्या बंडखोर 6 खासदारांना वाय+ सुरक्षा देण्यासंदर्भात गृह विभागाचं पत्र. पक्षांतराच्या चर्चेनंतर ओमराजे निंबाळकरांच्या सोशल मीडियावरील नेटकरी प्रचंड संतप्त. ओमराजेंना एकाच दिवसात 6000 फॉलोअर्सने केलं अनफॉलो. ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर ओमराजेंना नेटकऱ्यांच्या संतापजनक कमेंट्स. परभणीचे खासदार संजय जाधवांना वाय+ सुरक्षा प्रदान. खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीनंतर गृह विभागाकडून सुरक्षेचा निर्णय. परभणीचे अतिरिक्त पोलीस अधिकारी तानाजी चिखले यांची ही माहिती. खासदार संजय देशमुख यांच्या दिग्रसमधील घराबाहेर पोलीस बंदोबस्त कायम. संभाव्य बंडखोरीच्या चर्चेनंतर सलग दुसऱ्या दिवशी बंदोबस्त तैनात. नेहमी कार्यकर्त्यांनी गजबजलेल्या देशमुखांच्या निवासस्थानी शुकशुकाट. परभणीचे खासदार संजय जाधवांनी उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो हटवला. जाधव यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून ठाकरेंसोबतचा फोटो हटवला. पक्षातून फुटलेल्या 6 खासदारांमध्ये जाधव यांचंही नाव. तुपकरांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून गेटवे परिसरामध्ये जलसमाधी आंदोलन. शासनानं काढलेल्या कर्जमुक्तीचा आदेश फसवा असल्याचं म्हणत निषेध. जलसमाधी आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मंत्रालय परिसरात तुपकरांच्या कार्यकर्त्यांचं झाडावर चढत आंदोलन. रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मंत्रालयासमोर आंदोलन. इंदापूर या ठिकाणी भारनियमन विरोधात शेतकरी आक्रमक. महावितरण उपविभागीय कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. शेतीसाठी दिवसा उच्च दाबाने विनाखंड विद्युत पुरवठा करण्याची मागणी. गडचिरोलीमध्ये बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर जोडे मारो आंदोलन. अभियंता सुरेश साखरवाडेंवर कारवाई करण्याची देखील मागणी. आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी. सातारा सांगली विधान परिषदेसाठी मतदान प्रक्रिया. मतदान केंद्रावर उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांची गळाभेट. शिवेंद्रराजे भोसले यांची देखील भेट. बीड उस्मानाबाद लातूर विधान परिषद निवडणुकीत आष्टी मतदान केंद्रावर अवघ्या 1.5 तासामध्ये 100% मतदान. 19 पैकी 19 मतदारांकडून मतदानाचा हक्क बजावत मतदान पूर्ण. सिल्लोड या ठिकाणी मतदानासाठी नगरसेविका स्नेहल शिंगारे रुग्णवाहिकेतून मतदान केंद्रावर. गरोदर असतानाही रुग्णवाहिकेतून येत मतदानाचा हक्क बजावला. चाळीसगाव शहर विकास आघाडीच्या 13 नगरसेवकांचा मतदानावरती बहिष्कार. विधान परिषद निवडणुकीत लोकशाही मार्गाने होत नसल्याचा आरोप. भंडारा गोंदिया विधान परिषदेत मतदानासाठी महायुतीकडून बाउन्सर्सचा वापर. शिवसेनेचे मतदार बाउन्सर्सच्या घराड्यात मतदान केंद्रावर. सोबतच अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त. नाशिकच्या येवल्यातले सहलीला गेलेले मतदार परतले. येवला मनमाड नांदगाव या ठिकाणी मतदार सहलीवर गेले होते. गोकुळ गीतेंच्या पत्नी देखील मतदान केंद्रावर पोहोचल्या. रायगडमध्ये महिला आणि बालकल्याण विभागात 2.50 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप. सभापती रसिका केनी यांचा गंभीर आरोप. गैरव्यवहार झाल्याचा दावा करत चौकशी करण्याची मागणी. राज्यात मोसमी पावसाची वाटचाल संथगतीने सुरू. पुढील 4 ते 5 दिवस राज्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज. 24 जून नंतर कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार. राज्यातील काही भागात उष्ण आणि दमट वातावरण कायम. पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा कायम. पुण्यात गेल्या 17 दिवसांमध्ये अवघ्या 13.9 मिलीमीटर पावसाची नोंद. शहरातील तापमानामध्ये पुन्हा एकदा वाढ. पिंपरी चिंचवडच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी. नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा. तर जोरदार पाऊस झाल्यास पाण्याचं संकट दूर होणार अशी नागरिकांना अपेक्षा. बारामती शहराला 1 दिवस आड पाणीपुरवठा. नीरा डावा कालव्याच्या पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत शहराला 1 दिवस आड पाणीपुरवठा. नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन. इगतपुरीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत सुरू. तर खंबाळेच्या शिंदवाडीमध्ये हंडावर पाण्यासाठी महिलांची पायपेट. गढूळ दूषित पाणी पिण्याच्या आदिवासी बांधवांवर वेळ. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. चिपळूणमधील गोवळकोट भागामध्ये तीव्र पाणी टंचाई. टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू. नदीचं पाणी वापरण्यास अयोग्य अशी तक्रार. शुद्ध आणि सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील बागी खुर्द परिसरामध्ये सिलेंडरचा स्फोट. आगीमध्ये 3 घरं जळाली. 5 जण जखमी. 2 जण गंभीररित्या जखमी. शिरपूर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. बारामती नीरा मार्गावरील
पणदरे खिंडीमध्ये धावत्या बसला अचानक आग लागली. चालकानं सावधानता राखत बस थांबवत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं, त्यामुळे जीवितहानी टळली. आगीत संपूर्ण बस जळून खाक. पुण्यात भोंदूगिरी करत महिलांना फसवणाऱ्या कथित बाबाला अटक. 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप. 2 पुरुषांसह 6 महिला आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली. अहिल्यानगरच्या जामखेडमधील बनावट दूध प्रकरणी आता 9 आरोपींना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. या प्रकरणात आतापर्यंत 16 आरोपींना अटक. स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास झाला. पुणे ग्रामीण पोलिसांकडून दौंड आणि श्रीगोंद्यामध्ये दरोडे टाकणाऱ्या सराईत टोळीतील 4घांना अटक. आरोपींकडून साधारणतः 25 लाख रुपयांचे 17 तोळे सोनं आणि 324 ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत. अटक गुन्हेगारांवरती यापूर्वी 20 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल. गुगलवरती बनावट हॉटेल वेबसाईट शोधणं. संभाजीनगरच्या व्यापाऱ्याला महागात पडलं. सायबर चोरांनी पेमेंट डिक्लाइनच्या बहाण्यानं 84,000चा गंडा घातल्याचा गुन्हा दाखल. वन विभागाकडून मुंबई अहमदाबाद मार्गावरील ढेकाळी गावामध्ये खैराच्या लाकडाच्या तस्करीचा मोठा पर्दाफाश. चालकाच्या पलायनानंतर टेम्पोसह 6 लाखांचे मौल्यवान लाकूड जप्त. गुन्हा दाखल. करमाळ्यातील आळजापूर या ठिकाणी वन विभागाच्या 18 एकरांवरील झाडांची कत्तल करून अतिक्रमण करणाऱ्या 19 जणांवर कारवाई. वन विभागाने धडक कारवाई करत संबंधितांवर गुन्हा दाखल केला. आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावली. दाभाडे आणि अर्धापूर परिसरामध्ये चोरट्यांकडून दारू दुकान हॉटेल चोरीचा प्रकार समोर. मात्र नागरिकांच्या पाठलागामुळे आणि पेट्रोल संपल्यानं चोरटे दुचाकी सोडून पसार. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात. नवी मुंबईमधील वाशी रेल्वे पोलिसांतर्फे सिबूळ जारावे स्थानकामध्ये जीवन रक्षा अभियान. रेल्वे रुळ ओलांडल्यानं होणारे अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी जनजागृती मोहीम. आडोशी बोगद्याजवळ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हाती घेण्यात आलेल्या कामाला यश. बोगद्याच्या वर लोखंडी जाळीत अडकलेल्या दगडाला काढण्यात यश. दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये विशेष ब्लॉक घेऊन मोहीम यशस्वी. अंबरनाथमध्ये हुंड्याच्या छळाला कंटाळून 26 वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या. डॉक्टर पती, सासू आणि दिराला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक. लग्नानंतर अवघ्या 1.5 महिन्यांमध्ये संपवलं जीवन. आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. नंदुरबारच्या धडगाव परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ. या पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना जीवनदान मिळणार. जालना या ठिकाणच्या बदनापूरमध्ये जलकवच अभियानाअंतर्गत रेशीम शेती कार्यशाळा संपन्न. जलसुरक्षा, पिकं विविधीकरण आणि शेतकरी उत्पन्न वाढ यांना केंद्रस्थानी ठेवत कार्यशाळेचं आयोजन. कार्यशाळेला शेतकऱ्यांचं विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित. चंद्रपूर शहरामध्ये चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या 3 जिल्ह्यांच्या जीएसटी भवनाचं लोकार्पण कार्यक्रमाला राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांचीही उपस्थिती.